विद्यार्थी मित्रांनो, आयुष्यातलं सगळ्यात अवघड वर्ष कुठलं असेल तर 12वीचं वर्ष. सिरियसली या वर्षात एवढा तणाव असतो ना मुलांच्यावर की विचारूच नका. सगळीकडून बोलणी ऐकायची असतात आपल्याला. 10वी ला इतके चांगले मार्क पडलेले असतात 90, 95, 96, 97% सगळ्यांच्या अपेक्षा असतात आपल्याकडून आणि आपल्यालाच माहीत असतं की आपला अभ्यास किती चाललाय. मी तुम्हाला सांगू का? 90 ते 95% मुलांचा झिरो अभ्यास आहे या स्टेजला. बोर्डची तयारी काही नाहीये. अजून पुस्तक उघडलं नाही अशी पण मुलं आहेत. घरातल्यांच्या अपेक्षा भरपूर आहेत. जेईई एका महिन्यावर आलेली आहे. आपला अभ्यास झालेला नाहीये. मग तणाव काय असेल ते विचारूच नका. बरं, सिन्सिअर मुलं आहेत हो. अशी आगाऊ वाया गेलेली, कामातून गेलेली मुलं पण नाहीयेत. पण सिन्सिअर मुलं तणावात आहे. करायचा आहे अभ्यास, पण समजतच नाहीये. मग अशा वेळेस ना तुम्हाला गरजेचं काय आहे माहितीये का? डेली टास्क देणं. ओके, डेली टास्क. काहीतरी करायचंय तर काय करायचंय? आज एवढा अभ्यास फिनिश करायचा सांगतो ना मी तुम्हाला. मग एवढं मी तुम्हाला सांगणार आहे, तेवढं चॅनलला सबस्क्राईब करा ना. 70 ते 80% व्ह्यूअर असे आहेत. मी तुम्हाला सांगू का? आता मी शॉर्ट्स अपलोड करतोय तुम्ही बघितलं. केमिस्ट्रीचा एक स्टडी प्लॅन मी दिलाय. 2-4 दिवसात त्याचे 1,00,000 व्ह्यूज कंप्लीट होतील बरं का बाळांनो. म्हणजे एवढा छान रिस्पॉन्स मिळतोय. हां, पण तुम्ही सबस्क्राईब करायलाच विसरताय. लाइक करायला विसरताय, शेअर करायला विसरताय. बरं ही गोष्ट मी का सांगतोय माहितीये का? की त्याच्यामुळे थोडंसं YouTubeचं अल्गोरिदम त्यासाठी हे सांगावं लागणार आहे. बरं महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलूया. तणाव आलाय, टेन्शन आलंय. हे वर्ष खरोखर आपल्यासाठी एकदम स्ट्रगलिंग पिरियड वाटतोय. पण सगळेजण आपल्याला काय सांगतायत? हां, 12वीत जर चांगले मार्क पडले तरच करियर. हां, चांगले मार्क पाडायचेच आहेत आपल्याला बरं का. म्हणजे असं मी म्हणत नाही तुम्हाला डिमोटिव्हेट करत नाही. जाऊ दे संपले 12वी. किंवा मी तुम्हाला सांगतो काही जण मुलांना असं पण गाईड करतात. अंबानी तर कुठे शिकलं होतं? पेट्रोल पंपावर नोकरी करत होते. किती पुढे गेलं? म्हणजे अशीही उदाहरणं आहेत मला लक्षात घ्या बरं का. या आत्ताच्या स्टेजला अभ्यास करायचा आहे. बरं मगाशी आपलं काय ठरलं होतं? की डेली तुम्हाला टार्गेट द्यायचं आहे ना, चला देतो टार्गेट तुम्हाला. आजचं जे टार्गेट आहे ना, फक्त 2 क्वेशन्स. फिजिक्सचे फक्त 2 क्वेशन. पहिला क्वेशन आहे पॅरलल एक्सेस थिअरम. लिहून देऊ का? चला. पॅरलल माझं अक्षर समजून घ्या. एक्सेस थिअरम आणि दुसरा आहे परपेंडिक्युलर एक्सेस थिअरम. परीक्षेत असं अक्षर काढायचं नाहीये बरं का, मी लिहायचं म्हणून लिहिलंय. मग 2 प्रश्न कुठले आहेत? पॅरलल एक्सेस थिअरम, परपेंडिक्युलर एक्सेस थिअरम. तुम्ही बोर्डची प्रिपरेशन करताय ना, याचं प्रूफ मला पाहिजे. 4-4 मार्काचे क्वेशन्स आहेत. पायथागोरस वापरायचा आहे, डीएमनं मल्टिप्लाय करायचंय, इंटिग्रेशन करायचंय. आपण जमलं तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक प्रोव्हाईड करेन हां. रोटेशनल डायनॅमिक्सची प्लेलिस्टच तुम्हाला देतो मी बरं का. बरं आम्ही सर बोर्डची एक्झाम देणार नाही. आम्ही रिपीट करतोय. मग आम्ही काय करायचं नक्की? सांगतो. पॅरलल परपेंडिक्युलर एक्सेस थिअरमचा वापर करून रिंग, डिस्क, रॉड, स्फिअर यासाठी मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले तयार करा. फॉर्म्युल्याची लिस्ट बनवा. आता हे रेग्युलर मुलांनी पण करायचंय. किती मोठी लिस्ट होईल. बरं त्याच्यानंतर काय? बास त्याच्यावर बेस्ड न्यूमेरिकल. स्ट्रेट फॉर्म्युला बेस्ड न्यूमेरिकल ही बोर्डच्या तयारीसाठी करा. परीक्षेत काय प्रश्न आलाय? की डिस्कचं मास दिलंय आणि रेडियस दिले आणि विचारलंय मोमेंट ऑफ इनर्शिया. फॉर्म्युला ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर म्हणलंय. m²/2. मग चला आजचं टार्गेट काय? पॅरलल आणि परपेंडिक्युलर ॲक्सेस थिअरम. अरे फिजिक्सचं झालं. आता केमिस्ट्रीचं काय करायचंय सांगतो. केमिस्ट्रीला तुम्हाला एकच पॉइंट क्लिअर करायचा आहे. डेफिनेशन ऑफ पीएच, डेफिनेशन ऑफ पीओएच आणि दोघांच्या मधलं रिलेशन. दुसरी गोष्ट, हे झाल्यानंतर तुम्हाला आपल्या पुस्तकातले सॉल्व्हड प्रॉब्लेम करायचे. आता हे जे तुम्हाला मी टार्गेट देतोय ना, हे मी लिहून ठेवतोय बरं का. म्हणजे माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वेगळं टार्गेट देईन. दिवसातून एक व्हिडिओ तुम्हाला असा मिळेल, की ज्यात तुम्हाला टार्गेट दिलेलं असेल. मग फिजिक्सचं टार्गेट पॅरलल परपेंडिक्युलर एक्सेस थिअरम. केमिस्ट्रीचं टार्गेट पीएच. ड्रॉपर आपण काय करायचंय? एमसीक्यू सॉल्व्ह करायच्या. पीएच आणि पीओएचशी रिलेटेड. मार्क्स ॲप्लिकेशन घ्या. ओके. कन्सेप्ट वाईज पीओआयक्यू मध्ये जा. पीएच चे सेपरेट तुम्हाला क्वेश्चन्स मिळतील. वेगळे केलेले क्वेश्चन्स तुम्हाला मिळतील आणि सोडवा ते तुम्ही. ठीक आहे. बरं आता मॅथ्सचं काय करायचं? मॅथ्सचं मी लिहितोय काय बघा. नीट लक्ष द्या. पॅरामॅट्रिक इक्वेशन्स म्हणूया किंवा पॅरामॅट्रिक तात्पुरते तुला मिळेल बघा. पॅरामॅट्रिक फंक्शन्स म्हणूया आपण. पॅरामॅट्रिक फंक्शन्स. सर्कलचे पॅरामॅट्रिक इक्वेशन असतात. पॅराबोलाचे पॅरामॅट्रिक इक्वेशन असतात. x इक्वल्स टू at स्क्वेअर, y इक्वल्स टू at असलं काय असतं लक्षात घ्या. पण कुणाला पाठ करायचे आहेत? आपल्याला याचा वापर करून डिफरन्शिएशन करायचं आहे. डेरिव्हेटिव्ह म्हणजे बोर्डची तयारी करायची आहे ना, पहिल्यांदा हा प्रश्न करा, की हे प्रूव्ह करा, की dy/dx इक्वल्स टू dy/dt अपॉन dx/dt हे लक्षात घ्या. सांगतो टार्गेट फिक्स आहे आता. फिजिक्सला पॅरलल परपेंडिक्युलर एक्सेस थिअरम, केमिस्ट्रीला पीएच आणि पीओएच आणि मॅथ्सला पॅरामेट्रिक. कशाला जास्त वेळ लागेल? पॅरामेट्रिक इक्वेशन. सॉल्व्हड प्रॉब्लेम आहेत.
एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम आहेत. मी तुम्हाला सांगतो. आता लागू दे वेळ. लागू दे वेळ मला ते पुस्तक ओपन करायचंय बरं का. तुम्ही पण थांबणार आहे माझ्यासाठी मला माहिती आहे. आणि मला एक गोष्ट दाखवायची आहे तुम्हाला. मॅथ्स पार्ट 2 ओके. आणि मला जायचंय पॅरामेट्रिक इक्वेशन वरती. कुठलं इक्वेशन? पॅरामेट्रिक इक्वेशन. ओके. आता सांगतो. नीट लक्ष द्या बरं का. ओके. पेज नंबर ओके. डिफरन्शिएशन आणि पॅरामेट्रिक इक्वेशन. मला दाखवायचंय रे. मी जे बऱ्याच वेळा जी दाखवलेली गोष्ट आहे ना, तुम्हाला आता सांगणार आहे. तर नीट लक्ष द्या. ओके. बऱ्याच वेळा मी ते घेतलेला प्रश्न आहे. बऱ्याच वेळा. का? सीईटी 3-3 वेळा, 4-4 वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे तो. व्यवस्थित लक्ष द्या. पॅरामेट्रिक इक्वेशन. ओके. हां, थांबा. मी काय म्हटलं, थोडंसं मी अगोदर तयारी केली नव्हती बरं का. मला रोज तुम्हाला क्वेशन्स वगैरे द्यायचे आहेत बरं का. रोज क्वेशन्स तुम्हाला द्यायचे आहेत. ओके. ओके, ओके. केवढा मोठा टॉपिक आहे लक्षात द्या. पण खूप मोठा टॉपिक आहे. पण गंमत सांगू का तुम्हाला? हे जे तुम्ही बघताय ना क्वेशन, हे जे क्वेशन्स तुम्ही बघताय, ह्यातले प्रश्न ॲज इट इज जसेच्या तसे म्हणूया आपण, जसेच्या तसे तुम्हाला सीईटीत दिसतात लक्षात घ्या. ॲज इट इज काही त्यात चेंजेस वगैरे होत नाहीत. सगळे प्रश्न आहे तसे आहेत. पॅरामेट्रिक फंक्शन सापडलं एकदाचं लक्षात घ्या. ओके. ह्या पॅरामेट्रिक इक्वेशनमध्ये ना, हे सगळे सॉल्व्हड प्रॉब्लेम आहेत ना, ह्यातलेच प्रश्न बऱ्याच वेळा सीईटीत आलेत. ओके, सापडला मला प्रश्न. हा प्रश्न 3-4 वेळा परीक्षेत रिपीट झालाय ॲज इट इज आणि हा सुद्धा. चला 1 मिनिट हा प्रश्न घेऊया बरं का रे बाळांनो. एक्झाम्पल 5 सिलेक्ट करूया पहिल्यांदा. ठीक आहे. हा एवढा पार्ट म्हणूया आपण मी इथं सिलेक्ट करतोय आणि त्याचं उत्तर इथं अजून दुसऱ्या पेजवर पण आहे बरं का. ओके. बापरे! एवढं मोठं उत्तर आहे. चला ठीक आहे. काय क्वेशन आहे पॅरामेट्रिकचा बघा बघू, की x इक्वॉल्स टू काय दिलंय बघा. रूटमध्ये a रेज टू sin इन्व्हर्स t, y इक्वॉल्स टू रूटमध्ये a रेज टू cos इन्व्हर्स t दिलंय लक्षात घ्या आणि प्रूव्ह करायचं की dy बाय dx इक्वॉल्स टू मायनस y अपॉन x. सीईटीत तुम्हाला सांगू का डायरेक्टली dy बाय dx विचारलंय, मायनस y बाय x. करा उत्तर पाठ. तसं करायचंच नाहीये आपल्याला लक्षात घ्या. मी नेक्स्ट पेजवर तोच क्वेशन घेतोय परत सिलेक्ट करून आणि तुम्हाला मी सॉल्व्ह करून दाखवणार आहे. हाच क्वेशन मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. पण तुम्ही ऑब्झर्व्ह केलं का रे बाळांनो? या 4-5 स्टेप बघा आणि या 5-7 स्टेप. मग त्यांचं उत्तर मायनस वाय बाय एक्स आलंय. पण मी तुम्हाला आता काय सांगतो ते नीट लक्ष द्या. एक्स इक्वल्स टू काय दिलंय? ए रेज टू साइन इन्व्हर्स टी. रूटमध्ये दिलंय. कशात दिलंय सांगा ते? रूटमध्ये. मी याचा स्क्वेअर करतो चला. एक्स स्क्वेअर इक्वल्स टू हे रूट कॅन्सल होणार. मग ए रेज टू साइन इन्व्हर्स टी मिळालं. चला याचा स्क्वेअर करतो. वाय स्क्वेअर इक्वल्स टू ए रेज टू कॉस इन्व्हर्स टी. तुमच्या लक्षात आलं का? की दोन्ही बाजूचं स्क्वेअर केल्यामुळे हे रूट कॅन्सल झालंय. आता मी काय करतोय, या दोघांचा प्रॉडक्ट घेतोय. या दोघांचं काय घेतोय? प्रॉडक्ट. म्हणजे मी लेफ्ट साइडला एल-एच-एसला एल-एच-एसनं मल्टिप्लाय केलं. आता हे तुमचं आर-एच-एस आहे ना, ए रेज टू साइन इन्व्हर्स टी. त्याला मी मल्टिप्लाय करतोय ए रेज टू कॉस इन्व्हर्स टी न. सांगा बघू रे, ए रेज टू एम इंटू ए रेज टू एन असेल, तर ए रेज टू एम प्लस एन येणार ना. बरोबर ना सांगा? मग ती प्रॉपर्टी इथं वापरूया आपण. म्हणजे मला मिळणार एल-एच-एस तशीच ओके आणि ए रेज टू काय मिळणार? या दोघांची ॲडिशन. पण इथं मी प्रॉपर्टी यूज करणार आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची, की ए रेज टू साइन इन्व्हर्स टी प्लस कॉस इन्व्हर्स टी ची व्हॅल्यू असते पाय बाय 2. हां, ही प्रॉपर्टी आहे. 3 स्टेप झालेत आत्ताशी फक्त. चला स्क्वेअर रूट काढा. मग एक्स वाय इक्वल्स टू रूटमध्ये ए रेज टू पाय बाय 2. चला आता डिफरन्शिएट करूया. प्रॉडक्ट रूल वापरूया. बघा मी डेरिव्हेटिव्ह काढतोय बरं का. एक काम करूया ना, हे आपण रफच केलं हे इरेज करून टाकूया. समजून घ्या. आपण पहिल्या दोघांचा स्क्वेअर केला. मग प्रॉडक्ट केला. आता स्क्वेअर रूट काढलं. आता डिफरन्शिएशन प्रॉडक्ट रूल. फर्स्ट टर्म तशीच. बघा, पहिली टर्म तशीच, दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह. ही फर्स्ट टर्म तशी, दुसरं डेरिव्हेटिव्ह. प्लस आता दुसरी टर्म तशीच आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 येणार आहे. आणि दॅट इक्वल्स टू कॉन्स्टंट टर्मचं डेरिव्हेटिव्ह 0. ही कॉन्स्टंट टर्म आहे. डेरिव्हेटिव्ह 0 येणार. प्लस वायचं काय होतील? मायनस वाय. इंटू एक्सचं काय होतील? अपॉन एक्स. आणि आन्सर झालं की पुस्तकातल्या 10 स्टेप कुणी करायला सांगितलेत? मग मी तुम्हाला सांगतो, मग रोज जर मी तुम्हाला असे टार्गेट दिले, तर करणार ना कंप्लीट? पहिली गोष्ट सांगतो, काय करायचंय? क्लिअरली बघा, हे जे पॅरामेट्रिक इथून जे स्टार्ट झाले ना, किती प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिलेत. हे सगळे जे आहे ना, 80 ट्वाइस 80 स्क्वेअर, 80 रेज टू 4 हे जे सगळे आहेत आणि गंमत सांगतोय आता दाखवलेलं हे, हा प्रॉब्लेम, हा तर सीईटी 2-3 वेळा आलाय. आता मी सॉल्व्ह करून दिलाय, तो पण सीईटीतला प्रश्न आहे. आणि गंमत म्हणजे हे जे आहे ना 7 रेज टू एक्स विथ रेज टू हा फेव्हरेट टाइप आहे लक्षात घ्या. आणि ह्यात सुद्धा इतके प्रश्न आहेत ना हे जे दिसतायत ना सगळे प्रश्न सीईटी साठी इम्पॉर्टंट आहेत. मग काय करायचं आपल्याला? रोजचं टार्गेट मिळत राहणार आहे तुम्हाला. पॅरामेट्रिक म्हणजे करायचंय. ड्रॉप घेतलेली मुलं असू दे, तर रेग्युलर मुलं असू देत. उद्या तुम्हाला टार्गेट मिळालेलं आहे. मग रोज असं मिळालं
तर हे 12वीचं वर्ष म्हणजे एक आनंदाचं असणार आहे. चला आम्हाला मिळालंय टार्गेट, करून दाखवतो आम्ही. बरं आता बरीचशी मुलं आहेत, की ज्यांच्याकडे आपला कोर्स नाहीये. बरीचशी मुलं अशी आहेत, की ज्यांनी आज चॅनलला फॉलो करायला सुरुवात केली. तर तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला फिजिक्सचं कुठलं टार्गेट दिलंय? पॅरलल एक्सेस थिअरम आहे व्हिडिओ. केमिस्ट्रीचं कुठलं दिलंय? पी-एच, पी-ओ-एच आहे. सोल्युशन विथ पुस्तकातले न्यूमेरिकल विथ लॉग कॅल्क्युलेशनचे व्हिडिओ आहेत आपल्याकडे. पॅरामेट्रिक आहे. सर्च तरी करा. बघा प्लेलिस्ट. थोडं शोधा. 3-4 हजार व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती. तुम्हाला पाहिजे तो व्हिडिओ आहे. फक्त एक लक्षात घ्या, शोधा आणि करा. ऑल द बेस्ट.